नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, त्या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. काताड्या आला का काय घातलंय का हे आज्याचं घातलंय का पांज्याचं वडिलांचं. वडिलांचं वय तुझे कपडे काय झाले माझे कपडे मळल्यात का लाका मग धुईची लाका काताड्या धुवायला टाकल्यात. बरोबर हे सगळं सरपंचाने आपल्याला गावात गिवात खांदून सगळं बुडकी ना बुडकी बरं उपसायला लावल्यात कर चालू चल याला पाला नमस्कार सर नमस्कार नमस्कार काय काय नाही चाललंय? भेट नाही कुठं होण्यात काय मरणाचं म्हणा म्हणलं एखाद्याचं झाड बिड आंबा बिंबा गाठावून हरप्या तुमची गाठ पडली ही लय भारी झालं. काय हो? मला एक काम आहे तुमच्याकडे. बोला की ते आपल्या गावाचं पाणी सोडणार माणूस आहे का बरं नाही? बरं बरं ते एक 4-5 दिवस नाही आहे, बरं तर तेवढं पाणी सोडायचं काम कराल का? 100% तुमचं ऐकायचं ना मग ऐकायचं कोणाचं काम तीच तीच नाही ती सेवा चांगली आहे अहो, पाण्याची बाप्पा, ही आपलं आहे ना गावासाठी आपण करणार आहे. पाणी गावाला पाणी पाजणं ही पुण्यच आहे आलं लक्षात आणि त्या आवडीने मी करील मग बरं आता असं सहज निघालं असलं तर चला की जरा त्या हऱ्याला आणि जब्याला कामाला लावलाय जरा ठीक आहे, गवत चला. बिवत हे हो, काढायला हो. बघू आपण जरा. चला हा? चालते चालते तर तेवढं एक काम करायचं हो, न हो. विसरता आहे का नाही 100% पाण्याचं काम तेवढं टाइम 100% तुमचा माणूस येऊस तर 100 ताकद लावून करला का मला घाम आला का लावतोय. कशाची ताकद लागा अहो मी घाम पुसत होतो इकडे अंगावर का तुझा काम असतो काय उडला होय. सांगा तुम्हाला सकाळी लवकर यायला सांगितलं होतं कामाला, ते वाजले की ऊन आले डोक्यावर. अहो ऊन आलं म्हणूनच घाम येतोय काय सांगायचंय पण ते झालंय की ते फुटभर तरी काम केलंय का? असं करा गेला पाला द्या की वाय तासभर आमच्या बरोबर सणा होईल याला पतसले काम करत नसते तुम्हाला दोघाला जबाबदारी दिली गरम की पंचायत सगळं काम करायला करायला पाहिजे. होय हा सरपंचाने आता काम लावलंय 8 दिवस 8 दिवस सोडायला. ए मग काय पाण्यात कामं माझी नाही तर जा. काय? पाण्याचा विषय संपला बरं असू द्या करतो चालू आम्ही जरा पटकीने आवरा, हो हो तासाभरात आटपलं पाहिजे. हा हा काताड्या याला पालतं म्हणून सांगायचं नव्हतं वय तुला मला दिसलं मी नाही कामात होतो मलाच माहित नव्हतं. सरपंच होतं म्हणून नाही तर भोगा केला असता की आपला खरं फाटकीने काम कामात असल्यामुळे माझं लक्ष नव्हतं सर याला पाहायला. हे गावात काढलं म्हणजे बरं पडतं. सकाळ सकाळ भावाने तेवढी आपल्याला तर गाया नाहीत, पण हे मालकाचं रान बी नीट होतंय. ना रे अयो आला वय जब्या आलो की याला काय इतका उशीर असतो का का हे किती रान राहिलंय अजून गावात काढायचं. आणि तुला एक गडी बघायला सांगितलं होतं, आणलाय का? हे काय कुठे हे काय वळून बघ की कुठे गडी? हे काय शो गडी वय. हा अरे काय का 3 येतात भरतोय 3 शो गडी आणलाय वय. आयला रे अवघडच व्हायचंय गाड्या. सगळं रेशन कार्ड असत का? रेशन कार्ड जुळदार सगळे असे आहेत. आता काय करावं रे, अवघड झालंय गाड्या. बरं असू दे, काम करायचं जमतंय ना? होय बोलाय नाही वेळ येत. येते की? अयो आपा आलं, आपा या या आपा या की. काय करतोय तू इथे? काय नाही हे बांधाचं गावात काढतो या. असं करतोय तू? हा अहो काय आपा तुमचं शेती लक्ष आहे का? ही किती बांधराव ही बघा की ही दिसतंय का नाही तुमच्या डोळ्याला? ते आमचं राहून राहिलं तरी मग ही दिवसभर गावात काढायचं हा आणि रातभर झक मारायची वर चोऱ्या करायच्या. अहो आपा तुम्हाला डोक्यातच बसत नाही. हे आम्ही गावात काढतोय म्हणून तरी 40 टन ऊस जास्त गेलाय खऱ्या अर्थाने. अयो आपा हानताय कशाला राव? कशाला आला रे नाड्या? ये पुढे पुढे ये. ओ आपा नावा घडी आजच आलाय राव. कशाला गप्पाची आलाय रे राव तू? ए उठ उठ ए, उठ. ए उठ चल वैरं चालल्यात आज का तुमची? जायला गप्पाची राव आपा. असलं का तर कधी काय चावलं का बघ तुम्हाला सांगतो. जायला या आपा ए चल ए, जब्या चल चल. ना. आईला आज आपाला जब्या सुट्टी द्यायची नाही. आईला ही मरळीचं कांडलंय जड दिसतंय यार. व तर की खाली तुला बी मजा वाटते या इतक्या वाटू बसलाय. बसायला. हाच नको दात काढ नको झापडीत पाडीन. चल. जब्याला काय असली कसली माणसं आहेत तुझी? हा? कुठं चाललाय तुम्ही कुठं चाललाय म्हणजे आज सुट्टी नाही त्या आपाचं मुंडकच सोडावतो. अरे अरे सकाळ सकाळ रानातलं गावात काढतोय. हा. एक तर मला सांग त्याच्या रानात किती गावात असतं. मी गावात काढतोय म्हणून 40 टन ऊस यंदा जास्त गेलाय. खऱ्या अर्थाने त्या 40 टनाचं पैसे माझ्या नाव आलं पाहिजे. बरोबर आहे का बरोबर जब्या? आहे. हा फुकाट गावात काढून नेतोय त्याचं मी. आणि कुशालला का सकाळ सकाळ हाणलंय मला काठीने. आपाला मारायला चाललाय आणि मग काय आपाच्या माग 4 जण पोर असतात का बॅट बॉडी बिल्डर. बॉडी बिल्डर माझ्याकडे काय कमी आहेत काय? हे बघ काय. ही बघ ए काढ रे जोर जोर काढ काढ जोर.
ही काय तुला कमी वाटली काय हा ही येळा धर काय करचे ना आपाचं खुन्नच करतो. हा मुंडकच सोडाव त्याचं सोडायचं. आलं का लक्षात असलं पहिलवानाचं danger. आणलं. ए, बरं चल हे तर येळ घालवाय नको चल तू एंट्रीला चल पहिलं हे चल जाब्या अरे ही तिघ जण चालले ती नापाच्या माग 4-4 जण कसली बॉडी बिल्डर असते ही तिघ जण आहे ती तिथं बारकं तो काय म्हणतोय मी तो नरडच कापतो अरे त्याचं नरड कापाचं नरड कापस ती बैलवान काय करतील त्याचे बॉडी उचलू आपण त्याला का ह्यांना जाऊ दे चल बाबा आपल्याला तरी काय थोडी काम आहे आपाचं दादा खुन्नच करतो. ए तिकडे ना रे कोण आणलंय बसाक मारतो का करला का आप्पाच्या मर्डर साठी माणूस आणलेला आहे खास शो हे अरे हे आपलाच माणूस आहे हे आप्पा नाही तुला बी कळणार का हे मोठा गडी गावला का ना अरे तुला मग कुठनं गडी आणायचं बाबा असलं का व्हाय ना पण धावत्यात आणि ही बावळा 3 दिवस झालं नुसतं शेरता वय कधी पॅन्ट घालायचा कधी घालायचा पॅन्ट हा जाते की. म्हणतंय जाऊ द्या मोर जे पाटकीन जा पळ तिकडे पॅन्ट घालून नुसतं शर्ट घालतोय का ह्याला काय बिन लाज आहे निवड? लाज आहे हा? पण मला सांग आप्पाच्या विरोधात आज एक तरी माणूस गेलाय का गावातला हा पचा नाही बरं का ह्यो गडी तयार झालाय आप्पाचा खून करा आणि जरी गुतला तरी ह्यो गुतन आपलं काय जायचंय का पाला काय एका काठीच्या फटकाऱ्यात पाडणला का ह्यो काताडा ह्यो तरी काय त्याच्या ब्याच्याच पोटचा ह्यो बी. तुला ह्याची ताकदच माहित नाही अरे अजून लय ताकद आहे का आप्पापाशी गेल्यावर बघ कशी ताकद आहे त्याची बरं जाऊ दे मी काय म्हणतोय हा बर चल बघू काय असेल ती ए, चल गोठ्या चल सुट्टी द्यायची नाही आपाला नार्या लका वैर चांगलं आहे का रे तू सांगला का आपाच्या मागे ही असली बारकाट पोरं घेऊन तू जातो या मार बसन बसन गावातली माणसं काय म्हणते आणला का अरे पण आपाच्या रानातल्या गावात बिन बोबाट मी काढत होतो ना हा. हा अरे त्याला काय नेट आहे का बाया लावायच्या म्हणल्यावर किती पैसे गेलं असतं अरे गेलं असतं पण द्यायचं असतं जिथली तिथं सोडून चल जाऊ दे हा बघ काताडा अजून चेडी घातली नाही असाच हिंडतोय यो अरे काय काय बावळाटा अरे अरे चार माणसात उठतोय बसतोय म्हणून तिकडून घेऊ घालून चेडी सारखेला का माझा राडवं गेले गत जातोय नेतोय कसं दिसतंय का ती काय तुला आता वेगळं सांगायचं कशाला त्याला बसावतंय का हा का आणि तुला कशाला असली लागते तर बारकाट पोर हा जावा तावाला काय हे ते ए, काय रे अरे काय अरे गप केला का धावतय काही जीव आहे काय आता अरे धावतय म्हणजे ते उगा दाढाडीचा कार्य करताय अरे दाढाडीचं? अरे तुझ्या धावतय म्हणजे ते कोणावर बी अरे कोणावर बी धावंती लय खतरनाक आहे तांबाखू माळल्यागतच मळीन आपल्या नादी लागायचं नाही आता का ताळा कसा लावला ती चल निघ फोडणं थांब नको हे अरे की बावळट त्या आपाचा काठा काढाय आणलाय आजपर्यंत कुणाचं धाडीच झालंय का ह्याने धाडीच केलंय गोट्या बाईनी तुला का त्यालाच आउट कर आणि मग ह्यो गोट्या बाय होय. अरे तुला लय खतरनाक पिसायची अरे काय का नार्याला का ते आपाचा खाटा काढायला का गडी तर वाईट पहिलवाना सारखा आणायचा तो गपला का अरे काटा काढला म्हणजे बस ना तुला अरे काटा काय पायातला काटा काढायचा सुईनी काढत बसवायचंय का हा? जिकडला का कोच्याला हाणतोय का त्याला गबस कोण आहे ह्यो हा कोण अरे बाई बाई त्याने लय मर्डर केल्यात किती केल्यात तर बाई किती लय केलं. बघ अरे अरे पाट्या अरे मुंबईवरनं आणलाय खतरनाक पीस आहे तू काळजी करू नका आपाचा नाही काटा काढला तिथनं पुढे बोल निघन म्हणतोय काटा आपाचा अरे एक वेळेस तसं गेलं तरी ह्याला देऊन सोडून काय हे काय वळख ना पाळकन लोक म्हणते देऊ सोडून निघला तर निघला नाही ते काय करतोय खूनच देतय मला त्याला इथनं हलव पाहिला ए, अरे गोट्या बाई हे आपला माणूस आहे त्याला म्हणाव खून तू परत खून कराय तुला परत बोलावतो इथं पहिला आता काळ कड म्हणाव बरं ते येळा घे येळा घे तिकडं म्हणाव जाते येळा घेऊन जा लका हरिया एक त्याला का माणसं मिळा नाहीत कस तरी आणलं होतं त्याला बी कटावलं का तुझं नाऱ्या नियोजन कसलं रे गावताला जातोय एकटाच जातोय हा ते आपा का बोलला तुला का गावात त्याच्या बांधाचं खरडत बसलाय तू हा अरे मग किती गावात वाढलेला का त्या ऊसाकडे बघू वाटाना ऊस कमीन गावात जास्त झालंय अरे असू दे पण तुला आप्पाला मारायचा आहेस ना हा तर असा प्लॅन एकदम कसा खट झाला पाहिजे तर असा हा म्या कसं म्हणलं गोट्या बाईला सुपारी दिली बेन बोवा बाट तिकडल्या तिकडे होईल म्हणून मी त्याला सुपारी दिली गोट्या भाईपेक्षा तू हऱ्याकडे आला हा. असता सविस्तर मुद्दा मांडला असता हा. आपाला कसा मारला पाहिजे कसा? मी लगेच सांगितलं असतं तुला कसा मारला? आपाला असा ताणून धरायचा हा थोडं पाणी पाजायचं हा
असं तोंड दाबून धरायचं, हा मुंडकं सोडवायचं, हा कापायचा आप्पा, हा मग आप्पाला उलगाडायचा, हा त्याच्या दोन्ही किडण्या काढायच्या अयो. आणि हे काय नाही ए हरिया, अरे ती काय कोंबड्या का बोखाडेला का पाणी पाजायचं आणि हिला का तुला काय आकलीचा भाग आहे का? असलं नाही रे बाबा जमणार. अरे नियोजन झालं असतं ना आपण तसं करू. अरे असलं नियोजन असतं का माणसाला असं कुठं कापत्यात वय? अरे आप्पा बी मरण हा. किडण्या 2-4 लाखाला जाते अरे फायदा होईल रे आपला. नका अरे ती सडलेल्या किडण्यात म्हाताऱ्याच्या काय कामाला येणार आहेत? अरे रोपड्याला कोण घ्यायचं नाही, अरे कुत्रं बी खायचं नाही त्या किडण्यात, कशाला ऐकायचं तू नाव काढतोय? ते बी आहे बरं का, हा. मग नात तरी सोडून दे, मग कशाला ती म्हाताऱ्या त्याला का जेव्हा उठला. अरे पण दुसरी काहीतरी शक्कल लढव ना, का असलं असतं कुठं? बर काय करू, आप्पा निसता आपण धरू, हा. निसता चापटू आणि सोडून देऊ, असं करू. अरे अरे हा. किडनॅपच केला तर घरच्याकडून पैसे उकळू की मोठा बागायतदार राहिला का? अरे आप्पा मोठा बागायतदार आहे, पण सगळी सूत्र आपाच्याच हातात आहेत. आपा जर तुला सांगतो किडनॅप जर केला हा तर त्याची पोरं रुपया सुद्धा द्यायची नाही, तर वरनं उलट मारते नेहलाय ना किडनॅप करून तिकडच खलास करून टाका म्हातारा म्हणते. आईला असला खेळ होईल. माझी तर अक्कल बंद झाली गाडी, आता काय करायचं? पण आपाचा काटा काढायचा. आप्पाचा काटा बर बघू, काहीतरी जुगाड लावून आप्पा मारूच. मग काय तर नाऱ्या पोटाला आप्पा सांडासला चाललेला दिसतोय. त्याला बसू दे, तिथंच लोळावतो त्याला. अरे आप्पा खलासच झाला म्हणून समज. बघ की आता अरे अरे ए ए थांब रे, ए नाऱ्या थांब. काय रे काय काय ऐकून घ्या की. काय काय? मला संडासला सुद्धा वर तुम्ही. अहो आपा हा? ऐकून घ्या. अहो हरे म्हणला रानडुकार सुटलं या. मग मी रानडुकार दिसतोय काय इथं? अहो रानडुकार नाही, आपा तुम्हाला वाचवलं पाहिजेत राव. असं वय अहो इकडून जर आलं तर तुमचं काय खरंय का आपा? ही माझ्या पोटात कळणी काय लागली की रे? वय रे अयो आपण नाही, आपण नाही, आपण नाही. वय रे चल चल चल. राम राम. राम राम आप्पा, काय चाललंय? काय राव तुम्हाला सांगायचंय राव. काय झालं? अहो त्या हाऱ्यानी नाऱ्यानी नको केलं राव. काय तुम्हाला सांगून उपयोग आहे? अहो त्याने नको कुणाला केलं नाही. अहो पण विचार करा तुम्ही, माझ्या पोटात कळ निघत होती, बर मी संडासला बसलो होतो. अरे कुशाल काठ्या घेऊ घेऊ आल्यात राव माझ्या अंगावर म्हणल्यावर बघा तुम्हीच विचार करा थोडासा. आता कसं आहे, तुम्ही आहे प्रतिष्ठित माणसं, हा ही तुमच्या कानावर तर घातलं पाहिजे. नाही ती बरोबर आहे, पण काट्या घेऊन तुम्हाला माराय कशाला आली? आपण किती धुमाकूळ घातलाय राव त्या दोघांनी राव गावात. हा हे हऱ्या आणि हे नाही नाही, ही तुम्हाला लक्ष घालावं लागेल. अरे ही काय म्हणताय नुसतं नाही राव? नाही, घालतो लक्ष घालतो. हा. आप्पा. माझं सगळ्यावर लक्ष असतंय. असं नाही की कुणाला बाबा पाठीमाग ठेवतोय आणि एखाद्यालाच पकडतोय, असं नाही. नाही राव, लय त्यांनी गावासाठी सगळ्या त्यांनी इतका धुमाकूळ घातलाय राव गावात. तुम्हाला आता काय सांगायचंय राव? ठीक आहे, बघू, सरपंच येऊ तुम्ही लक्ष घाला गाड्या. येऊ द्या येऊ द्या. हो. आता माझ्याकडे ही येणार आहेत, कोण? सावकार पण येणार आहेत. बर जरा आपण विचार करू त्याच्यावर. हा करावंच ह्या लागेल. हाऱ्याचा आणि नाऱ्याचा काय बंदोबस्त करायचा ना, हा ते ह्यावेळेस जरा चांगला विचार करायचा. करावंच लागेल. हा. अरे वय किती झाले राव माझं? नाही, हा, बरोबर अशा वयात राव माझी बरोबर आहे. चेष्टा चालवली राव बरोबर आहे, त्यांनी. बरोबर आहे. आपा तुमचं वय झालंय. येऊ का मग मी? हा, हा या या हा? या. काळजी करू नका. हो त्यांचा तुम्ही लक्ष बंदोबस्त घाला करतो बाबा. आम्ही. हा. हो याला काय हाऱ्या काय नाऱ्या, बदनामी बदनामी नुसती त्यांची. चला आता घातलंय सरपंचाच्या कानावर, पण चला आता बघू आता काय सरपंच करतात. इथं आहे वय. अयो करणार या हो आप्पा. काय होतंय रे? वय रे. हा? अहो, मला आप्पा. कळत नाही वय रे. अहो थांबा की आप्पा. काशाला थांबायचंय? वय रे. अहो काय लावलंय आप्पा? आलो का नका नका तू आहे वय. मग मी आला का? मला वाटलं नाऱ्याच आहे का, लय राडा केलाय का माझा त्यांनी. म्या सरपंचाच्या घातलाय कानावर बर का, म्हणून मला वाटलं की नाऱ्याच आहे का इथं बसलाय. मग तुम्ही सरपंचाच्या कानावर घातलं नाही म्हणजे लागा मलाच रे. कानाखाली अरे वाजवलं. माझ्याकडून चुकून झालं बरं का रे. काय अहो अरे, मला आप्पा. माहित नाही लागा. नाही रे लागा, चुकून झालं, पुन्हा नाही होऊ देत रे, पुन्हा नाही होऊ देत. याला कोणी समजून येतंय आणि कोणी बी हाणतंय का ना मला का बदा बदा हाणून जातंय का मला.
काव सरपंच बोलावलं होतं. अरे किती वेळ झालं हा मग कधी बोलवलं होतं तुला? झाला थोडा उशीर सर. बरं जा आपल्या त्या रानात जा, पलीकडच्या वरच्या वरच्या. माळाच्या अलीकडे आहे ना हा त्या, जा तिथे जरा बरं काम बरं आहे. जातो हा? हा जातो. हा शाला सरपंच हा ते हरियाणाऱ्याने माझ्या सरला लई दर्द केलेला असते. साला माझ्या सरला दर्द केला तर केला, समजा गावाला दर्द केली असते. ह्याच्यावर काहीतरी इलाज काढायला पाहिजे. सावकार तुम्ही म्हणताय ना अगदी बरोबर आहे. खरंच आहे का नाही, त्या हरियाणाऱ्यानं लय डोक्याला ताप दिलाय. अहो एवढंच काय, हे काल ह्या यलपाचं शिर्डी हां बाजार. हे साला आहे ना दोघ जण असेच करते. नाही नाही बरोबर आहे, त्यांचा बंदोबस्त केला. शाला आपा अरे आप्पा ये या बस. हे हरियाणाऱ्याने आमच्या सरला सगळ्यांच्या दर्द केलेला असते. बरं का सावकार, त्या नाऱ्याचं झालंय लग्न, द्या की त्या हाऱ्याचं लावून तेवढं. शाला हऱ्याच्या लग्न लावल्यावर अरे त्याची बायडी आणि तो हरिया पुन्हा दोघ जण सरला दर्द करणार. नाहीत करत, द्या लावून त्या हाऱ्या बरोबर. अहो त्या हाऱ्याबरोबर त्याच्या बायकोचा बी ताप वाढला आम्हाला, गावाला सगळ्या. हे पण सरपंच आपा बोलते ते एकदम बरोबर आहे का बोलते. नाही? बर हे एकदा का त्या हऱ्याचा लग्न लावला हम्म. की ती बायडी आणि त्या हऱ्या त्या दोघांचाच आहे ना मग जय बालाजी होईल. मग आपल्या डोक्याचा सरचा दर्द कमी होईल. बरोबर आहे ना? बरोबर आहे बरोबर आहे. एक प्लॅन करू आपण. सगळ्यांनी मिळून काय करायचं गावानी, त्या हऱ्याच्या आहे ना लग्न लावून द्यायचं. पण बायडी कोण बघायचा? बरोबर आहे बरोबर आहे. पण मी काय म्हणतो सावकार, ते हाऱ्याचं आहे ना आपल्या ते गावातली संगी, तिचं बी नाहीतरी असंच चाललंय, तिच्याबरोबरच लावून देऊ ना. जय बालाजी जय बालाजी. हे सरपंच हा. तो बरोबर बोलला. तो एकदम सरमध्ये माझ्या घुसावला. ते संगीचा आणि हाऱ्याचा जर शादी झाला ना तर संगे ना त्या हाराचा बरोबर जय बालाजी करून टाकेल. हा, ये होईना ये बा. बघ सैतानचा नाव घेता आणि तो सैतान आला. अरे ए हर्या इकडे ये. चल बस इथं. अहो, काय जाऊ दे की आम्हाला कामाला. आणि याला पा ती तुमची राव शिर्डी पलीकडल्या वावरात आलती राव, सुटून आणून बांधली रावणीला. बांधली का नाही? बरं आला असता आमच्यावरच नाव. काय तसंच सांगायचं, होतं तसंच सांगितलं होतं यांना मी. घेतलेलंच का? अरे पण नेलतेच कशाला तू? अहो काय झालं, खांडातनं चरत 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 आली आणि तुमची शेजावच राहणं. मला 100% वाटलं तसं काहीतरी घोळ नक्कीच होणार म्हणून नाव आमच्या येणार, त्यापेक्षा आम्हीच बांधली. आणि हो का ही कसं वागतंय राहतंय कसं बघितलं का, घालतंय का चेडी. ए शाला अरे चडी ए घाला. जाब्या औषधी घातली आपा. मग इतका कसा दिसतो बघू. खुशाल ही काका शर्ट बापाची मोठा आहे, बापाची शर्ट घालून शर्ट फिरतोय मोठा आहे. राव. आणि बाकीचे कपडे आहे का धुवायला काही? टाकल्यात. तू काय लहान बी नाहीच व्हायला करणे आता. अहो आपण बाकीचे कपडे धुवायला टाकले म्हणून हा घातलाय. असं होय. ती तसं नाही ऐकत. त्यामुळेच आहे का नाही, ते हाऱ्याचा मित्र आहे. तसं ऐकत नाही ते. ए, बरं काय बोलावलंय ए, सांगा कालवा आम्हाला गोंधळ कामावर पहिला जायचंय. राहू दे. हा, बरं. ए बोला बोला. हर्या मी काय म्हणते, हे बघ या हाताला जर टाळी वाजवायची असेल ते हात लागते म्हणजे तवा टाळी वाजते. बरोबर आहे का हो, नाही? हो. हे डोळा एक असून चालते का? हे डोळा लागते. बरोबर आहे का खरं आहे नाही? की? एका पायावर चालू शकते का माणूस? नाही, दुसरा पाय लागते. अहो तसं- माणसं बिगर चेडीची चालते आणि एका पायावर काय चालायला लागतंय. तर माझं काय म्हणणं आहे, एक सांगायचं माणूस काय? किती येळ जगेल? या एका माणसाला दुसरा माणूस जोडीला पाहिजे का नाही? तेव्हा आम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय, तर या हऱ्याच्या येणा बायको गेला मग कवर त्याला एकटा ठेवायचा. त्यामुळे ना आम्ही सगळ्यांनी ठरवला की तुझा आहे ना शादी करून द्यायचा. कसा वाटला? मला एक नंबरच वाटला की राव. मला बी काय सांगायचंय लग्नाचं. मला चालतंय, तेच चालतंय. लगेच शाला जय बालाजी जय बालाजी. हे बाकीचा राहू दे, पण तुझा खायचा वांदा संपून जाईल. हाय का नाही? 2-4 लेकरा बाळा झाला तर तुझा येल पण फुलून जाईल. हो. तर मी काय म्हणते, तुझा आम्ही शादी करायचा म्हणलं तर ते पोरगी बघितलेला असतो का तू? नाही पोरगी आता तुम्ही हो का, तुम्ही बघायचं पाहुण्या रावळ्यात बघा आपलं. तुम्ही म्हणता न तिथं आपलं तुम्ही जावता त्या पोरीवर आपण लग्न करायला तयार आहे. काय अरे. फरक पडतोय? आपण जे पुन्हा आहे ना, पोरगी आहे ना तुझ्या ओळखीची आहे. हे बघ हा आम्ही पोरगी दाखवल पण तू माघारी फिरायचा नाही. मग हा हे असं आहे. जावं हो का, असं बी माझं लग्न व्हाय नाही हो आपण. असं बी नाही तरी आम्हाला काय मसोबाला सोडल्या तर 2-4 आणि जण काय होतंय माहितीये का, आपण ज्येष्ठ माणसं असल्यामुळे आपल्याकडे ही होत हे बघ हर्या, तुझा लगन गावातल्या शंगीवर लावून द्यायचा. हे शाला हर्या, मला मालूम होता. शेंगीवर काय जमीन सरकली का तुझ्या अंगात फाटली? बिंगात येतंय बस काय इथं ना बस. तिचं नाव काढलं. शाला मला मालूम होता. संगीचं नाव घेतला की ह्याच्या पायाखालची जमीन सरक. नाही तसं काय नाही बरं का. हा, मग ती जरा तापाट स्वभावाची वसंगी, त्याच्यामुळं हे बघ हर्या, अरे त्या संगी पण आहे ना लई वट 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 करते.
आणि शाला तिचा पण तोंड जर बंद करायचं असेल ना तर हे काम फक्त हऱ्याच करू शकते बरोबर म्हणजे थोडक्यात लोहा लोहे को काढताय बरोबर आहे. ते म्हणतात आग आगीला जा. नीट वाच के अहो ते मला आनंद झाल्या अचानक काय कसं आनंद बसतो मी. होतोय तुला का आनंद झाला का नाही तो बसतो लगेच शाला बघ हऱ्या आता आम्ही काय करते ते हऱ्या तुझा आणि संगीचा लग्न लावून देण्याचा आम्ही आता सगळा जोगाड लावते. हो पण आपण एकटं नाही हो जाणार तिला हट काय आपल्याला जुळणार नाही तुम्ही सगळी चला ती कागेचं बॉन्ड या हे बघ हऱ्या पहिला प्रयत्न तर तुलाच करावा लागेल ना. प्रयत्न करीन बरं का मी पण कसं आहे माहिती का जरा संगी हाय तापाट स्वभावाची तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी लक्ष घातलं म्हणजे बरं होय आला पा हे बघ हऱ्या नाही ना बघू संगीत जेव्हा आपण बोलते ना तेव्हा मला असे वाटते तिचा आहे ना तुझ्यावर जीव आहे. हा होय 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 हा ते बन करते पण शाला त्या शब्दात सुद्धा आहे ना जिव्हाळा असते. हा फक्त मग भांडणं बिणणं लागले तर आपलं मिटवा या तुम्ही नाही हे तर कसं आहे, तू टेन्शन कशाला ते घेते. घेऊ नको अरे रे तुला tension. सारखं भांडणाच कसं याड आहे का हऱ्या अहो आपा काय विषय झालाय माहिती का ती संगी शहाणी नाही व संगी माहिती ना कसली अरे तू अडवायचं आवरायचं का अहो पण मी तरी बी धडा बांधतोय तिच्या बरोबर लग्न करायचं धाडच कोणाचं होणार नाही ती म्हणतात ना लोहा लोहे को काटता हे उगा ती म्हण आपल्याला माहिती आहे म्हणून त्या म्हणीच्या ह्याच्यावर चालायचं ए हरिया शाला ती जर वाघीण असेल ना तर तू वाघ आहे वाघ. ना ना मी बिबट्या आहे बिबट्या शाला वाघापेक्षा वरचं वर तिला कंट्रोल करायला कोण पाहिजे तूच पाहिजे ना. बिबट्या हा दोघाचं सारखं जमणार आहे मस्त ए, तुम्ही बरं आता मी दोघं- काय म्हणते हे चांगल्या कामाला देर कशाला करायचा नाही चला नाही, नाही, नाही तू शाला जायचं. तुला जावं लागेल ना. लगेचच लका तुला पाहिजे गाड्या अहो पण तुम्ही सगळी हटका ना तिला. अरे आम्ही बोलणार नाही. कसं आहे माहितीये का तुमच्या दोघांचा खरं तर एकमेकावर लय जीव आहे फक्त ती काय होते भांडणातनं तुम्ही दाखवताय मग खरं पण ते प्रेम आहे फक्त तेव्हा बोलायचा तू- राहिलाय. तू जा आणि बिंदास हा भिडू का डायरेक्ट जा बेटा, मग जा. काय तर. अहो मला अध्यक्ष बी हीच म्हणत होतं होय का अहो अध्यक्ष 100% अध्यक्ष काय म्हणतात अरे. संगी नाहीच म्हणणार नाही म्हणलं तुला जे सत्य आहे ना ते सगळेजण बोलतायत अरे जे आम्हाला वाटला तेच अध्यक्षाला पण वाटला ना मग अध्यक्ष काय चुकीचा बोलणार आहे ना का. ना, अध्यक्ष खरंच बोललं आणि तुम्ही एवढे गावकरी काय सल्ला देणार म्हणजे काय चांगला हे देणार बघ याच्या बेला घेऊन जाऊ नको त्या नाऱ्याला पण घेऊन जाऊ नको तो एकटाच जा आणि एकटाच भेट. एकटाच भेटणार एकटा जाऊ का चला जय बालाजी जय बालाजी. जाऊ द्या सावकार चला हे लय ए, भारी सरपंच आता कसा या हऱ्या काट्यानं काटा हा? शाला त्याचा जय बालाजीच करून टाकला होता ते संगी बरोबर याचा आहे ना काटा गेला, बसवते. जय बालाजी जय बालाजी. बाया एकटीनं सगळी कामं उरकायची म्हणजे काय सोयीचं आहे का हा सगळे बाया पसारा पसारा असं वाटलं झक मारली आणि ह्या पाहुण्यांना बोलावलं जेवायला हा नुसते आईजीच्या जीवावर बाईजी उदार म्हणतात ते तसं हाय झालंय बा. अग संगीता काही पसारा तुझ्या घरातला का जवळ तवा यावं तर हाच पसारा तुझा पाहुणे आली होती 4 म्हणलं घालावं जेवायला. लका दररोज तुझ्यात पाहुणे कशी असते तिला का अहो दररोज नाही गेल्या वेळेस बघा माझी चुलत सासूची पोरगी आली होती बर. माझी ननद तिची सगळी फॅमिली आली आता आली होती माझी मावशी तिचं पोरग तिची सून तिची नातवंड बरं आता असं कर आता की तुझा पसारा आवर आणि काय करू कामाला येते का राहणार तो अयो आव बाटली किती ऊन झालंय आव लका ऊन ऊन करून काय उपाशी मरती का काम बिम करत जा की व्हायच अयो करत होती की सरपंचाच्या रानात जात होती की सरपंच गेलं तर गावाला माझ्यावरती माझ्या जीव टाकून गेल्यात माहितीये का. आता सरपंच गेलाय गावाला हा. आता पैसे कोण देणार तुला अहो गेल्या वेळेस सावकाराच्या रानात होती बघा 8-15 दिवस. मग तुला रोख पैसे देतो दररोज येत जा कामाला आमच्यात बरं काय करायचं आहे खुरपायचंय होय. ऊस खुरपायचंय बरोबर तेवढं करून दिलं तर येते की आता उद्यापासून होकायला कसा राडा पडलाय माझ्या घरात. खायला काही तुझ्या प्रत्येक वेळेस आलंय घरात राडाच असतो का बरोबर लवकर ये उरकून हो उद्या येते लवकर हा ये 10 वाजता येते. हो लगा अरे पाटील संगीला बोलवायला आलो तू काय काम होतं सांगीकडे रानात नाही म्हणलं काम आहे खुरपायचं आहे. हो माझं तर एवढं महत्वाचं काम आहे ते आता सांगण्यात अर्थ नाही पण तुम्ही कशासाठी आलता तिला खुरपाय नेला अहो आता इथनं पुढे आम्ही जोडीनेच येणार कामाला तुमच्या रानात. काय सांगतो या अहो लग्न करतोय आम्ही आता विचारणार आहे हटकणार आहे इतक्यात. काय तुला याडफीड लागले का काय लागा त्याला काय झालं लगा त्याचं पहिलं लग्न झालंय तरी बी अजून लग्न माझं बी झालंय पाटील म्हणून तर विषय करायचा आहे शब्द टाकायचा आहे तुम्ही 2 दिवसाने आम्ही जोडीने कामाला येतोय असं गृहीत धरून चाला. म्हणजे ती बी दुसवट्याची तू बी दुसवट्याच हा
म्हणून आयला जमला का मेळ चांगला अहो, जमला. मला हो का अध्यक्ष आप्पा ह्यांनी एक नंबर सल्ला दिलाय आणि त्यांच्याच सल्ल्यावर मी आज डायरेक्ट भेटणार आहे. काय काळजीच करण्याचा विषय बर नाही. बघ हा हा विचार मग हो. हो चालतंय. आणि जमलं तुमचं लग्न झालं तर दोघं बी माझ्या उसात खुरपायला या. अहो, दोन दिवसात शब्द आहे तुम्हाला. चालतंय, 2 दिवसात हार्यान संगीत तुमच्या रानात असणार. तुम्ही जावा. बर, इकडे चालतंय. कशाला जायला बघताय? अयो संगे काय रे काय र नाही संगे काय र नाही. बस मला उरकू दे बाबा घरातले काम धंदा कवर वाचा वाचा करशील संगे. बसला का महत्वाचं बोलायचंय कवर वाचा वाचा म्हणजे हा बोल पाडदेशी बोलायला चाटदेशी निघ बरं मला लय काम आहे ते. बरं तुझं बोलून थुकून झालं का सगळं? हऱ्या माझ्याकडे वेळ लय कमी आहे बरं का पटापटा बोल बरं. पटापटा नाही संगे मी कामाचं बोलाय आलोय आणि तीच 2 शब्द म्हणलं आपलं बोलाव हा. आणि ते बी माझ्या बी काय डोक्यात नव्हतं. मग परपंच्या करणं ही कुणाची बी कामं नाहीत. बरोबर आहे का नाही? हा, बरोबर पण आहे. जे काय 4 थोर लोक हा. जे काय सांगतात त्यांचं बी आपलं ऐकायचं काम हाय का नाही सांग बरं. अरे पण हाय पण तुला काय सांगितलं कोणी तुझं कान भरलंय ते मला आधी सांग. मुद्द्यावर यायचोय अजून मी. फक्त तू जरा शांत बस ग. शांत बोल. बरं. शांतीत असू दे. हा, शांत- बरोबर आहे का हा, नाही? शांत बसले बाबा आता बोल पटापटा. अगं पटापटाच बोलतो पण थोडं दमाने धीराने घ्यावं. हरी हा? भाऊ हा. जरा लवकर बोल चाल का मला माझी भांडी पडले ती हा, इथून पुढं सगळं तुला मला आवाज बोलायचंय. तसंच बोलायचं या. म्हणजे हरी भाऊ हा. हरिश्चंद्र हा? म्हणजे असं हरिश्चंद्र? माझा असा थाट कसा असणार माहितीये का संगे हा. तुला सांगतो असं इमेजिनच करवा नाही मला. म्हणजे अध्यक्षांनी आप्पांनी सांगितल्याप्रमाणे जर मी ते शब्द तुला टाकला हा. तुझा आनंद तर काय गगनात मावणारच नाही असं मला 100 ना 101% गॅरंटी या. अगं बाया म्हणजे तू असं काय बोल. हो संगे हो. काय पटापटा बोल. काय काय गडबडीचं काम जल्दी का काम शैतान का होता हे माहितीये ना. पाटकीने बोला निघ बरं का अरे मला ऐक नाही लय वैताग देऊ नको बरं का अगोदरच माझं डोकं फिरले. अगं संगे तुझं नेहमी डोकं फिरतं आणि माझं बी फिरतं. खरंय का खोटंय? खरंच आहे. दोघाचं बी जर डोकं फिरलं तर युद्ध होतं. होतं का नाही तू मला सांग. अरे होता पण खडी कोण काढतं तुझ्या अंगात बारीक कळ आहे र. आला का हो संगे? अगं जरा धीराने दमाने का महत्वाचा विषय घेऊन आलोय मी संगे. मग पटकीने बोलायचं आणि चटकीने निघायचं. अगं संगे आता मी निघण्यासाठी नाही आलो. मग काय राहिला आलाय काय माझ्या घरात. तसंच समज त्यातलाच प्रकार आहे. अगं तुला सांगतो माझ्या बी डोक्यात नव्हतं संगे पण विषय काय झाला माहितीये का? काय झाला? अध्यक्ष हा. आप्पा त्यांनी माझ्या डोक्यात भरावलं आणि मला बी 4 गोष्टी त्यांच्या पटल्या. अरे त्यांनी काय तुझं काय कान बिन भरलं का काय? अगं संगे मला आधी खोटं वाटलं की असं होऊच शकत नाही असं वाटलं पण परत त्यांनी जी मला आधार दिला का नाही हा. त्या गोष्टीने मला बी वाटलं काय काही गोष्टी अशक्य असतात त्या बी शक्य असतात नशिबात असाव्या लागतात. खरंय का खोटंय? तू झालं का तुझं हे बाडा असा वाचा करून झालं का तुझ्या भाषेत? बरं हा झालं की. तू मुद्द्यावर येतोय का आपले मी काहीतरी घेऊ तुला तिथनं फुकणीनं मारेन बरं का हऱ्या. माझं डोकं आहे का नाही लय तापले. एकतर ते आहे का नाही पाहुणे आले होते डिगभर जेवले ते पोटभर हा. आणि तशीच उलटून गेले ते सगळा भांड्याचा डिग पडलाय. अगं. मला लय मरणाची काम आहे ती. आता- मी पटकीने तू बोलून आता पाहुण्याने पाहुणा संगे अजून तुझा वाढणार आहे. आता अनेक 4 पाहुणे जोडली जाणार आहेत. म्हणजे तू मुद्द्यावर ये बरं का हऱ्या नाही तर तुला आहे ना मी मारीन बरं का मग. संगे कडा करू नको. मग पटापटा शुभ बोल. मुहूर्ताव शुभ बोलण्यासाठी मी आलो या. त्याच्यामुळे तू कडा करून मिटणार आहे काही. तू बोलतोय का कसं? आणि अध्यक्ष बी म्हणलं बरं का की आवर संख्या नाही म्हणू शकत नाही तुला असं झालं तसं. अरे हा मी वैतागली बरं का आता. तू पटकीने बोलतोय का नाही नाहीतर मग मला भांडी घासाय मदत कर बरं. अगं दोघं घासू ही भांडीच दोघाचीच संगे असं समज. हो तुला सांगतो मध्ये असंच बोलतो आता. आता कसा काय आला लाईनीवरती बोल की पटकीने मग. अगं संगे पाटकीनेच बोलतो का मी युद्ध करायच्या हेतूने आलो नाही संगे. मला का सोयरीक जुळवायच्या हेतूने आलोय आणि तू युद्धाला उतारती असलं नाही चालत. आता कोणाची सोयरीक जोडतो बाबा तू? कोणाची सोयरीक? हा? हो का आता स्पष्टच बोलतो संगे. मी मगाचपासून तीच तुला म्हणते मी काय इडी दिसते का तुला? संगे तो गोळ्या खाल्ल्यात ना का पण आज कारण की कसं आहे माहितीये तुझ्यामुळे चुकल्या का होत्या. गोळी चुकली. तुझ्यामुळे
चुकल्या होत्या. तुला मी मेडिकल मध्ये सांगितलं होतं माझ्या गोळ्याचं बरं पाकिट आण आज म्हणून. आज आज ह्या क्षणाला नाही ना चुकली. ए सकाळचीच असते ते माझी गोळी. मी आहे का नाही नाश्ता बिष्टा करून खाल्ली ती. खाल्ले ना मग बिंदास. अरे तू बोलतोय का नाही तर तोंड फुटेल बरं का. अगं सांगे लगा तसं हाणणं योग्य नाही आता. आपलं हरी नातं भाऊ वेगळं आहे. हा. हरी भाऊ हरी भाऊ म्हणायचं, हा. हरिश्चंद्र म्हणायचं. हा अरे आता हो अगं माझा चंद्र अरे बोल की पटकिनी. अगं सांगे मी जर आता जर जी गोष्ट बोलणार आहे हा. ना ते एक सस्पेन्स आहे. सस्पेन्स म्हणजे मला ती तुला सांगू बी वाटते. काय डोंबल्याचा सस्पेन्स आहे तुझा बाबा. मग? हा इथे एकतर काम धंदा सुचू दे की माणसाला काहीतरी. अगं सांगे काम आपण दोघांनी करू. मी तुला फिरून फिरून तीच म्हणतोय. बाबा मी तुझ्या पाया पडते. मी आहे का नाही एकटी कपिल माझ्या घरात पण मला जोडीला कोणच नको. हो पाया पडाय सुद्धा झाली का नाही सुरुवात. अगं काय सांगायचं या उद्यापासून तुला उठलं की पहिलं माझं पाया पडावं लागेल. माझं तुला दर्शन घ्यावं लागेल. आता मी बाबा, सांगेन तू काय- तसं तू देव ऐकावं आहे का लागेल. काय मग हा लागला सांगायला. देव नाही मग आता स्पष्ट बोलतो मी हाय पती देव. आता आणि- कोणाचा पती देव. अगं तुझा अगं मी लग्नासाठी मागणी घालाय आलोय. मागणी तुला काय बावळट स्वप्न बघतोय हा लग्न करायची स्वप्न बघतोय. माझ्या घरात? माझ्या घरात? करशील का लग्न करशील. अरे स्वप्नात सुद्धा लग्न करायचं नाही तू. स्वप्नात सुद्धा. अगं नाही की कर. मग कशाला मागणी घालाय. कशाला मागणी घालाय आलता मला. नाही अगं 8-9 ऊस फोडलं संगे. घालशील का मागणी. नाही बाबा कधीच नाही. काय राहू दे वहिनी. त्यानं काय केलंय माहिती का तुला. काय? काय केलंय काय केलं? काय केलंय. राहू दे ना. मला मागणी घालतोय तो. राहू दे वहिनी. मला मागणी घालतोय. तू सर नाही तर बरं का तुझ्या ऊस पडल नाही तर जा, पळ. अरे साकिया. तुला आलता सोडवायला. अहो, पळावला सोड. का नाही पळावला का नाही त्याला बी. ओयो सगळे श्वासा नाही गे आता. पडतो खाली. ओयो हा. घालशील मागणी पण. नाही बाबा कधीच नाही डोक्यात सुद्धा आणणार नाही मला सोड कोणी फक्त घातलं होतं डोक्यात तुझ्या. माझ्या वय हा ते अध्यक्ष ना आप्पा हा. दोघाचा सल्ला नाडला हे काय भुगतो या. मग तुझा काय मेंदू काय शेण खायला गेलता वैर. अगं गेलता खटावच गेलता आमचा मेंदू. कसं होतंय सगळे कसं मी होतंय? बेशुद्ध पडायच्या बेतात आहे आता. आता तू पडणार नाही बेशुद्ध. आता माझ्या घरात तुझा फोटो लागणार. फोटो? त्या फोटोला तुझा हार लागणार. म्हणजे अरे, तुला ना- जोडीने लागणार का कसा फोटो? जोडी ना अजून बी. अजून बी जोडी. अजून बी. अयो अजून बी जोडी ना. अयो अयो फोडू का अजून ऊस. नाही हा आता काय अवसानच राहिलं नाही. लग्नच काय नको. लग्न नाही तुझा आता विचार बी येणार नाही. आणि जे कोण म्हणलंय का नाही तुला आहा. संगी बरं लग्न कर आहा. त्यांना बी पाठवून दे नाही ना माझ्याकडे. त्यांना ही ऊसाची मुळीच फुटलेली दाखवायला नाही तुझी. संगीचा हिसका काय असतो का नाही हा. यास तुला कळलं ना. आज कळला. कळलं का झालं अजून एक. सगळे अवसान तरी राहिलंय का. उठ आता तरी पटकीने बसते. माझ्या घरातनं आ, उठ. अगं हात तरी सोड मला काय सांगायचं नाही. उठ तू असं एका जाऊ दिवसान का. आयला रे सगळे लई शेकलं का. मला वाटलं काहीतरी होईन जुगाड. काय जुगाड व्हायचंय जुगाड होय रे? नाही बाबा. हा? अयो. दुसऱ्या काय पोरी काय खपल्या काय होय गावातल्या आलाय माझ्याकडं. नाही मला कसं वाटलं हा मी बिरंड का हा तू बिरंडकी हा. कुठं तर मेळ बसन. अरे बोला का मी? बसला का? अयो नाही संगे दूरीत निघायचं दूरीत. तेवढ्या ऊसाच्या टिपरे नेऊ का गुरांडा 2-4. अरे लाज आहे का एवढं रस्त्यावर मार खाताय तरी ऊसाचं टिपरे नेऊ का माझ्या गुरांना. होय रे फोड उट्या. हा? शाला जय बालाजी जय बालाजी. ए शाला जब्या तुला काय शरम बिरम लागते का नाही. कशाची? शाला मी गेले 8 दिवस झालं बघते. हो. शाला फक्त शर्ट घालते आणि आतमधली पॅन्ट पण घालणार. शाला तुला काही लाज वाटते का नाही. अहो सावकार कपडे नाही तुम्हाला. ए शाला जब्या माझ्या सरला आदर देऊ नको. ते शाला हऱ्या नाऱ्याकडे पण रोकडं नसते तुझ्याकडे नसते. माझ्याकडे काहीच नाही. जब्या तुला एक मी सांगू हा. ते वर बघ ना अयो कशा वाटला आता. जब्या खाली बघ ना अयो कशा वाटला. शाला चटी घालायचे नाही म्हणते अशा नंगा पंगा फिरते काय. कसं वाटतंय लवकर घालते का नाही. चटी घालते का नाही? अशा मारणार. थांब थांब जब्या मी तुला सोडणार नाही. त्याला सरा गावचा आहे ना आबरू काढून टाकला. हे हऱ्या नाऱ्याच्या नादाने ते बिघडलेला असतो. चला चिट्टी घालत नाही नंगा पुंगा फोरते. आमच्या गावचा सगळा जय बालाजी करून टाकला. जय बालाजी.